माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी अनेक नियम दक्षता समितीला घालून दिले। त्यानुसार जिल्ह्यात परीक्षा सुरळीत सुरू झाली। 12वीचा इंग्रजी विषयाचा पेपर मंगळवारी 10 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाला। यावेळी पालकांच्या वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही विद्यार्थी हे 1 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत। ऐनवेळी त्यांना धावपळ करावी लागली। त्यांना परीक्षेची खोली व आसन क्रमांक शोधून देण्यासाठी केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी मदत केली। तसेच त्यांना तात्काळ खोलीत पाठविण्यात आले। याशिवाय 12वीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली। जिल्ह्यातील 137 केंद्रांवर पहिल्या दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली। अमरावती जिल्ह्यात एकाही केंद्रांवर गैरप्रकार आढळून आला नाही। कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। केंद्रांवरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे। आज उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात झालेली आहे। आमच्या तक्षशिला महाविद्यालय या केंद्रावर 264 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत। त्या दृष्टीनं महाविद्यालय सज्ज करण्यात आलेलं आहे। महाविद्यालयीन प्रशासन, कर्मचारी आणि शिक्षक परीक्षा सुरळीत आणि व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व दक्षता घेत आहेत। महाविद्यालयाच्या वर्गखोल्या या लाईट्स, फॅन्स, सीसीटीव्ही कॅमेरा यांनी सज्ज करण्यात आलेले आहे। आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कीर्तिताई यांनी सुद्धा त्या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। 12वी हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो आणि म्हणून सर्व परीक्षार्थींना महाविद्यालयाची प्राचार्य डॉक्टर माधुरी फुले हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।